पर्वतासारखे देहप्राय, पर्वतासारखे देह ज्यांचे आहेत असे शल, तोषल, चानूर, मुष्टी यासारखे रात्रंदिवस दुधाचे मटकेच्या मटकेपासून महाराज खजुरा, बदाम, किसमिस रोज वाटेल तो आहार देऊन मल्लासाठी तयार केलेले ते आखाड्यातले पैलवान त्या अशल, तोषल, चानूर मुष्टिका पुढे भगवान परमात्मा बलराम दादा उभे राहिले. बसलेल्या सर्व लोकांना त्या भगवंताकडे लक्ष गेल्यानंतर जे भगवंतावर प्रेम करणारे होते त्या सर्व भगवंत प्रेमी लोकांना तो भगवान परमात्मा लावण्याची खान, सुकुमार, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्या असा सुंदर दिसायला लागला. मग भगवंतावर प्रेम करणारे लोक विचार करू लागले, अरे या देवासोबत, या सुंदर सुकुमार बालकासोबत ज्यांचं शरीर पर्वतासारखं आहे असे हे योद्धे कुस्ती लावणार, हे कंसाचं बरोबर नाही. पण मात्र त्या ठिकाणी असणारे जे हे शल, तोषल, चानूर, मुष्टिक होते यांनी भगवंताकडे जेव्हा पाहिलं तेव्हा भगवान परमात्मा त्यांना आपला कर्दन काल वाटत होता. देव कसा आहे, देव तुम्ही त्याच्याकडे पहा कसा आहे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. अरे त्याला तुम्ही पाहाल तेवढा आहे, अणुसारखं पाहिलं, रेणूसारखं पाहिलं तर हृदयी संपुष्टी राहावे. तो अंतकरणातही थांबतो एवढा सूक्ष्म. आणि त्याला जर व्यापक रूपाने पाहिलं तर तुकोबारा सांगतात, तुका आकाशा एवढा असा तो त्या ठिकाणी असणाऱ्या शरदोषण चांगला कर्दन काळासारखा वाटायला लागला. हा 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 म्हणतामध्ये भगवंताने महाराज शलाला सलामी दिलेली आहे, बलराम दादाने तोषणाला सलामी दिलेली आहे. डोळ्याचं पापण लवत नाही महाराज, गरा 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 फिरवलं महाराज. आणि शलार्धामध्ये महाराज त्यांचा प्राण ओढून घेतलेला आहे. गोपाल कृष्ण असं झाल्याबरोबर त्या ठिकाणी चानूर, मुष्टी हे दोघही भगवंताच्या आणि बलराम दादाच्या अंगावर धावलेले आहेत. या दोघांनाही भगवंताने महाराज परत धरलेला आहे. जसं मांजराने उंदराला पकडावं त्या पद्धतीने महाराज म्हणून पकडलं, गरा 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 फिरवलं. आणि डोळ्याचं पापण लवते न लवते महाराज यांचा वध केलेला आहे. कंस हादरलेला आहे. त्याला महाराज केवळ आठवा आठवा श्रीकृष्ण श्रीकृष्ण जिकडे पाहिजे तिकडे दिसायला लागलेला आहे. अरे आता माझा वध करणार, मला वाचवा वाचवा असा कंस त्या ठिकाणी गयावया करतो. पण ज्या क्षणाला देवकी माता गयावया करत होती त्या क्षणाला मात्र याने आपल्या सत्तेच्या जोरावर कुणाकडेही पाहिलं नाही महाराज. आणि त्या भगवंताला आपलं सगळं या जन्मात चुकवायचं होतं म्हणून डोळ्याचं पापण लवकर भगवान परमात्माने कंसाच्या सिंहासनाजवळ उडी मारली. भगवंताने उडी मारल्याबरोबर कंसाचा मुकुट पडला. कंस घाबरला आणि कंस घाबरल्यानंतर भगवंताने म्हणलं, मामा आलो तुमच्या भेटीला. म्हटल्याबरोबर मामाचा मुकुट पडलेला होता. मामाचे केस धरले, मुष्टीचा प्रहार केला. मामाचे केस पकडून देवाने जसे देवाचे 6 भाऊ गरगर गरगर फिरवाव, चिडेवर आपटाव त्या पद्धतीने कंसाला हातामध्ये धरलं महाराज. आणि नारळ जसा आपण फिरवतो त्या पद्धतीने भगवंताने कंसाला फिरवायला सुरुवात केली. मामा नारळाची शाळा समजली का? तो तुम्ही आठवा देवकीचा पुत्र स्मरण करून दिलं. घर 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 फिरवलं महाराज आणि कंसाचा प्राण घेतला. गोपाल कृष्ण सर्व धरणी माता भूलोकामध्ये महाराज ज्याचा दहशतीने ज्यांच्या सगळे लोक
यज्ञ यागादी कर्म बंद पडलेले होते, कीर्तनाचे मार्ग बंद पडलेले होते. हे सगळे लोक कंसाचा वध झाल्यानंतर सुखी झाले आणि नंद केले घर आज आनंद भयो. अशी परत मथुरेमध्ये सुद्धा महाराज आनंदाची गुढी उभारल्या गेली. गोपाल कृष्ण भगवान ओम नमो भगवते वासुदेवाय. हात वर करा, टाळी वाजवा.